नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. विखे पाटील सध्या गाजतायत. जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत, मातब्बर नेते आहेत, सहकार सम्राट आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काय काय योजना आणल्या ते बऱ्याच वेळेला, आता जवळजवळ आठव्यांदा ते तिथं निवडून आलेले असतील आमदार तिथं. म्हणजे लोकमत आहे. आज विषय एवढा महत्वाचा आहे आणि विश्लेषणाचा विषय आहे की नैतिकता आली आहे तिथं. आता त्यांचे विरोधक म्हणतात नैतिकतेतनं त्यांनी राजीनामा द्यावा. म्हणजे आता ही फॅशन झाली. थोडी ही बाजू मी असं नाही, ह्याच्या फॅक्ट बघितल्याच पाहिजेत. उठलं की आज ते सरकार आहेत, म्हणजे सरकारमध्ये एक जबाबदार मंत्री आहेत. 2014ला ते न्यायप्रविष्ट झालेला आहे मॅटर. हा 9 कोटीचा फ्रॉड, 9 कोटी जणू काही त्या विखे पाटलांनी लाटले, अशा पद्धतीचं जे वातावरण निर्मिती जी चालली आहे त्याच्यावर बोलणं हे खरोखर कर्मप्राप्त आहे. आणि त्याने विखे पाटलांनी सुद्धा काल प्रेस घेऊन सांगितलं की बाबा मीडियामध्ये सुद्धा थोडं वस्तुस्थिती बघून आलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडा अभ्यास करताना हे आपण बघितलं, हे राजकारण आहे. पुरतं राजकारण म्हणजे राजकारणच. विरोधकांना हा उद्योग होऊन बसलेला आहे. हे काहीही आता लपलेलं नाही. ह्याच्या मागं बोलवता धनी कोण आहे? आता थोरातांचं त्यांचं वैमनस्य हे बघतोयच आपण. घोगरेताईन त्यांचं विरोधक, आता त्यांचा गणेश कारखाना, हे सगळं कारखान्याच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका आल्या की न्यायप्रविष्ट बाब करणे, बदनामी करणे आणि त्याच्या पाठीमागं काहीतरी शुक्ल काष्ट लावणे, जेणेकरून त्याचं मनस्थिती द्विधा मनस्थिती व्हावी अशी परिस्थिती करणे, हे सध्या फॅशन होऊन बसले. अशा वेळेला मात्र आज मी भारतीय जनता पक्षाच्या काही नेते मंडळींशी बोललो, तर त्याने आता स्पष्ट सांगितलंय, आता उठायचं, कुठेतरी गोष्ट न्यायप्रविष्ट करायची, कुठेतरी FIR नोंद करायचा आणि FIR नोंद झाला की नैतिकतेने राजीनामा द्यावा. हे आता भानगडी होणार नाहीत. उलट अशा भानगडी जे करणारे आहेत अशांचा कुठेतरी आम्हाला आता समाचार घेतलाच पाहिजे. म्हणजे एक गोष्ट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाते. आज विखे पाटलांचं हे प्रकरण खालपासून वरपर्यंत गेलंय. हा JMFC पर्यंत ते आधी व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. ती खंत व्यक्त केली आहे विखे पाटील साहेबांनी. परंतु हे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन क्लीन चिट दिल्या. औरंगाबाद खंडपीठानं चौकशी अहवाल जो झालेला आहे तो सुद्धा स्वीकारलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. हे दिसतंय, बघतोय आपण. त्यांना क्लीन चिट आहे त्याच्यामध्ये. शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तर ती केलेली नाही आहे. तरी सुद्धा उठायचं आणि आता पोलीस चौकशी करा. आणि पोलीस चौकशीतनं काय निघणार आहे? ढेकळं. शिळ्याकडीला ऊत आणायचे प्रकार जे चाललेले आहेत विरोधकांचे, ह्याच्यावर कोण बोलणार आहे की नाही? म्हणजे मंत्री सरकारमध्ये कोण असलं की त्याला चोपूनच काढायचं असं अजिबात होणार नाही. दोन्ही गोष्टी बघितल्याच पाहिजेत. शेतकऱ्यांचे पैसे काय 9 कोटी रुपये घेतले, लाटले वगैरे असं काही प्रकार झालाय का तिथं? आणि विखे पाटलांना तेवढं कमी पडलेत का? विषय किती म्हणजे आज दिसतंय, सगळे बघतोय आपण. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आले. आता सुप्रीम कोर्टानं नंतर म्हटलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, कारण JMFC कोर्टामध्ये जाऊ शकतात, ते अधिकार आहेत. 156(3) खाली ते मागू शकतात. तिथं सुप्रीम कोर्टानं तुम्हाला जायचं, FIR झालेला आहे, तो लगेच काय गुन्हा नोंद झाला, निघाले, नैतिकता, राजीनामा द्या. हे जे चाललंय हे कुठं थांबणार आहे की नाही? वास्तविक आता मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे हे एक जबाबदार मंत्री आहेत. आज त्यांची घराण्याची परंपरा आहे, मोठी परंपरा आहे. असं असताना जर का रोज उठून असे प्रकार व्हायला लागले तर ह्याला काही कुठंतरी तारतम्य पाळलं जाणार आहे की नाही, ह्याच्यासाठी काही होणार आहे की नाही, ह्याच्या काहीतरी धोरणात्मक निर्णय आता शासनानं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता 2004 नंतर आता हे परत उठलं की म्हणजे उद्या आणि निवडणुका आल्या की परत आहेच. परत हे 9 कोटी हा विषय आला. शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली. आता शेतकऱ्यांची कर्ज तर माफ झाली, ती असा तरी विषय केंद्र शासनानं काही सवलत दिली असेल त्याच्यामध्ये हे त्यांनी माफ करून घेतलं असेल. पण हे विरोधकाला उठून हे कोण उठवलंय, ह्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा हात किती आहे आता हे बोलायला चालू झालं. म्हणजे आता हे जर का बोलत असतील तर आता ह्याचं बोलवता धनी कोण? म्हणजे विखे पाटलांना टार्गेटच करायचं हे धरून जर का चाललं असेल, भारतीय जनता पक्षाचा अनेक मंत्री राजीनामा देणार, आता हे चर्चेचा विषय होऊन बसला. परंतु आता लोक पण, शेतकरी पण काही खोळा नाही, आता त्यालाही कळतंय की बाबा माझं जर का पैसे जर का गेलेत, माझे लाटले असतील तर विखे पाटील दोषी ना.
न्यायप्रविष्ट बाब होऊन त्यांना दोष मुक्त केलेला असेल तर ह्या विषयावर खऱ्या अर्थानं पडदा पडायला पाहिजे होता. परंतु आता कारखाना निवडणुका, बाकीच्या निवडणुका आल्या की चालूच. मग त्याच्या मागे त्यांचे परंपरागत विरोधक आहेतच आणि त्याला तेल ओतायला बसलेतच. काँग्रेसचे नेते मंडळी बरोबर त्यांचं जे काही एकत्र आहेत, एकत्र नांदतायत महाविकास आघाडी म्हणून, ते पण आलेत, जेणेकरून विखे पाटलांना त्रास व्हावा. परंतु अशा वेळेला भारतीय जनता पक्षानं आता एक चांगला निर्णय केलेला दिसतोय. त्यांचे काही नेते बोलतायत की विखे पाटलांच्या पाठीशी आम्ही आता ठामपणे राहणार आहे. विखे पाटलांच्याच नव्हे तर असं उगीच उठायचं आणि नैतिकतेनं राजीनामा. नैतिकता म्हणजे काय हे पहिलं कळतं का? नैतिकता काय, व्यावहारिक नैतिकता काय हे तर समजतं का या विरोधकांना? उठायचं आणि कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखं झालं, निघाले. आणि आता हे थोडं विखे पाटलांनी सुद्धा प्रेसमध्ये सांगितलं की थोडं तारतम्य मीडियाने पाळलं पाहिजे. हे ते बोलले खरं आहे, पण मीडियाचा सुद्धा दोष एवढा नाही आहे विखे पाटील साहेब. मीडियाला जर का एखादी गोष्ट JMFC कोर्ट जर का FIR दाखल करा म्हटल्यावर मीडिया सुद्धा FIR दाखल झाला म्हणणारच ना. त्यामुळं उठलं की मीडियाला सुद्धा दोष जरा देऊ नये असं माझं वैयक्तिक एक सल्ला आहे. तुमची बाजू सुद्धा बरोबर आहे. सुप्रीम कोर्टानं हे तुम्ही जे आज प्रेसमध्ये सांगितलं ते सुद्धा आम्ही बोलतोयच ना, ते सुद्धा आम्ही जनतेसमोर नेतोयच. कारण हे खोटं चाललंय, हे खोटं चाललंय म्हणजे खोटंच चाललंय. त्याच्यासाठी तर आम्ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधला. आणि आता हे राजीनामा जो विषय आहे हे केवळ तुमची बदनामी व्हावी विखे पाटलांची असंच आहे ना ते. आणि अशा पद्धतीनं होत असेल तर आम्ही आता हे अशी जी षडयंत्र चाललेली आहेत ती आम्ही खपवून घेणार नाही, हे वरिष्ठ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं आता विखे पाटील आणि त्यांचं हे 9 कोटीचं प्रकरण जे आहे ते काय फार आता त्याच्यात एवढंच बोलता येईल की शेळ्या कडीला ऊत आणलेला आहे, त्याच्यामध्ये काही आहे असं दिसत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.